चलो, तो न्यूमेरिकल क्या है देखो। न्यूमेरिकल ऑडिओ यायला का जयस्वाल? ऑडिओ यायला का? ऑडिओ येत नाही असं वाटतंय मला, तुला काय यायला? चलो लिखो, यायला? ठीक आहे ठीक आहे, ओके. काय नेट कनेक्शन काय लफडं झाले बर. चलो ला, a Daniell cell is balanced. ला, a Daniell cell is balanced on 125 centimeter length of a wire. A Daniell cell is balanced ठीक है बर बर. A Daniell cell is balanced on 125 centimeter length of a wire. A Daniell cell is balanced on 125 centimeter length of a wire. वायर म्हणजे कुठली? पोटेन्शियोमीटर वायर. डॅनियल सेलचा बॅलन्सिंग केला, बॅलन्सिंग लेंथ इज हाऊ मच? 125 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढचं लिहा. नाउ सेल इज शॉर्ट सर्किटेड. Cell is short now cell is short circuited by 2 ohm resistance. Now cell is short circuited by 2 ohm resistance and balancing length is 100 centimeter. And balancing length is 100 centimeter. Now cell is short circuited by 2 ohm resistance. Cell is short circuited by 2 ohm resistance and balancing length is 100 centimeter. Find out internal resistance of cell. 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 ठीक आहे बर. मग काय काय इन्फॉर्मेशन दिली बा? चला इकडेच करायचं बा. चलो चलो बा, काय काय इन्फॉर्मेशन दिली? मग सेलची डॅनियल उगाच नाव दिले, डॅनियलचा काहीतरी सेल आहे ते डॅनियलने तयार केलेला. मग सेलची बॅलन्सिंग लेंथ किती आली? सेलची बॅलन्सिंग लेंथ 125 म्हणजे विदाउट शंट. विदाउट शंट म्हणजे बाहेरचा जे कॅपिटल आर होता वर, त्या सेलच्या वर एक कॅपिटल आर लावला होता, त्याला बोलायचं शंट. शंट न लावता बॅलन्सिंग लेंथ किती आहे? 125. दॅट इज कॉल्ड L1. दिस इज L1. विदाउट शंट बॅलन्सिंग लेंथ इज हाऊ मच? L1. दिस इज L1. अँड विथ शंट शॉर्ट सर्किट पण म्हणतात त्याला. कधी कधी न्यूमेरिकल मध्ये शॉर्ट सर्किटेड बोलला असेल, कधी कधी शंट लावला असं बोलला असेल. तर शंट रेजिस्टन्स इज हाऊ मच? 2. शंट रेजिस्टन्स इज हाऊ मच? 2. अँड विथ शंट बॅलन्सिंग लेंथ थोडीशी कमी होती. बोललो होतं का? विथ शंट बॅलन्सिंग लेंथ कमी होते. दॅट इज हाऊ मच? 100. So without shunt balancing length is 125. With shunt balancing length is 100.
मग काय फाइंड आउट करायचं? स्मॉल आर. काय फाइंड आउट करायचं? स्मॉल आर, इंटरनल रेजिस्टन्स. मग इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्मॉल आर फाइंड आउट करायचा, इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्सचा काय फॉर्म्युला? इंटरनल रेजिस्टन्स असा आहे, L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू कॅपिटल आर. स्मॉल रेजिस्टन्स कसा आहे? L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू कॅपिटल आर. L1 किती आहे? दिस विदाउट शंट 125 मायनस 100, वर येते 25, खाली येते L2. L2 कोण आहे? 100 आहे. आणि किती? कॅपिटल आर, शंट रेजिस्टन्स किती? 2. बघा किती येते? 1 अपॉन हे 4 येते. 25 4 जा, 2 by 4 इज हाऊ मच? 1/2, मग 0.5 येते. 0.5 ओहम. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ डॅनियल सेल किती आला? 0.5 ओहम. चला घ्या लिहून. लिहून झालं की बोला. नेक्स्ट करू, आणखीन एक न्यूमेरिकल करू. चलो. चलो, ऑफलाईन लेक्चरला होत असेल तर या, होत नसेल तर येऊ नका. कोण आता? जयस्वाल आणि शारदा, आता कधी येणार तू इकडं? परभणीमध्ये कधी येणार? का गावीच राहणार आहे? ऑफलाईन लेक्चरला पॉसिबल असेल तर या. मास्क लावला, डिस्टन्स वर बसला तर काही धोका नाही. सेफ डिस्टन्स वर बसायचं, मास्क लावा, काही अडचण नाही. ओके, फक्त लेक्चरच्या अगोदर आणि लेक्चरच्या नंतर मग तिथं बोलत बसू नका बाकीच्या मैत्रिणींबरोबर. ठीक आहे, ठीक आहे. ओके. चलो बा, नेक्स्ट न्यूमेरिकल लिहा. मग लेक्चरच्या नंतर, लेक्चरच्या अगोदर गप्पा मारत बसला नाही मैत्रिणींबरोबर तर काही अडचण नाही. मास्क लावून बसा, डिस्टन्सवर बसला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके, घ्या नेक्स्ट न्यूमेरिकल. आणि भीती वाटत असले तर येऊ नका, तसं काही नाही. भीती वाटत असेल कोविडची वगैरे तर येऊ नका, काही नाही. तसा पण कॉन्टॅक्ट व्हायला, तुम्ही घरी बसला म्हणजे कॉन्टॅक्ट काय झिरो आहे असं काही नाही. कारण सगळे घरातले तर बाहेर जातच असतील ना, मग ते कुणापासून पण इन्फेक्शन होऊ शकते. कारण काळजी घेतला तर काय अडचण नाही आहे. ठीक आहे, पण तुमची मर्जी, कसं करायचं तुम्हाला तसं ऍडजस्ट करा. चलो लिहा, नेक्स्ट न्यूमेरिकल लिहा. नेक्स्ट क्या न्यूमेरिकल है? ला, बैलेंसिंग लेंथ विदाउट शंट इज 110 सेंटीमीटर. Balancing length without shunt is 110 centimeter. Balancing length without shunt is 110 centimeter. And with 10 ohm shunt, balancing length without shunt is 110 centimeter. Balancing length without shunt is 110 centimeter. Balancing length without shunt is 110 centimeter. And with 10 ohm shunt, म्हणजे 10 ohm shunt म्हणजे कॅपिटल आर 10 आहे. With 10 ohm shunt it is 100 centimeter. With 10 ohm shunt it is 100 centimeter. Find out internal resistance. Find out internal resistance. चलो फाइंड आउट करा, बोला किती येते. फाइंड आउट इंटरनल रेजिस्टन्स.
चला बोला आंसर बोला किती. चला कैलकुलेट करो, सब लोगों का आंसर आना चाहिए, बोलो कितना आ रहा है बोलो. येतंय सर्वांना, येते का? काय फॉर्म्युला स्मॉल आर L1 minus L2 upon L2 into capital R. Capital R has 10. Capital R is how much? 10. And L1 minus L2 upon L2. तो L1 minus L2 डिफरन्स कितना है? दिस इज L1. जे मोठा असते तेच L1 असतंय, जे छोटा असते ते L2 असणार. जे मोठा आहे ते L1 आहे, जे छोटा आहे ते कोण आहे? L2 आहे. मग L1 minus L2 डिफरन्स किती आला? L1 minus L2 10 upon L2 100. L1 minus L2 10 upon L2 100. डबल झिरोला डबल झिरो गेला, किती येते मग? 1 ओहम. सो इंटरनल रेजिस्टन्स इज हाऊ मच? 1 ओहम. ठीक आहे, ओके, बरोबर आहे सर्वांचं. चलो मग काय काय झालं एकदा बघा. आजच्या लेक्चरला काय काय झालं बघा. ऑफलाईन लेक्चरला जितकं व्हायलंय तितकं मी कव्हर करालो. आपल्याला थोडासा टाइम कमी लागाला. ऑफलाईन लेक्चर मध्ये थोडं वेळ कधी जास्त लागते, मुलं पण जास्त आहेत ना ऑफलाईनला. मग आपलं थोडं लवकर व्हायलंय, मग त्यांच्याबरोबर तुमचा सिलेबस मी ठेवलाय. मग तुम्ही कधी पण ऑफलाईनला आला की तुम्हाला काय मिसमॅच होणार नाही त्यासाठी. चला बा, काय काय झालं आज एकदा चेक करा, रिवाइज करू, बंद करूया. चला बघा काय काय झालं आज. चलो बा, काय काय झालं मग आज. आज फक्त एकच नवीन फॉर्म्युला झाला, पण हेवी झालं. डेरिव्हेशन जरा चांगलं होतं. डेरिव्हेशन व्यवस्थित करून ठेवा. कसं करायचं बोर्डला इम्पॉर्टंट आहे ते. काय बघितलं? हाऊ टू फाइंड आउट इंटरनल रेजिस्टन्स बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. हाऊ टू फाइंड आउट इंटरनल रेजिस्टन्स बाय पोटेन्शियोमीटर. काय फॉर्म्युला? स्मॉल आर इज इक्वल टू L1 minus L2 upon L2 into capital R. L1 minus L2 upon L2 into R. R कोण आहे? R is shunt resistance. शंट म्हणजे पॅरलल मध्ये जे लावलेलं असते त्याला शंट बोलतात. L1 is without shunt balancing length. L2 is with shunt balancing length. फॉर्म्युला मध्ये पुट केला की आन्सर येणार, पण कधी कधी डिफिकल्ट पण येतात न्यूमेरिकल्स. डिफिकल्ट न्यूमेरिकल्सला सॉल्व्ह करायचं असलं तर मोर कन्सेप्ट क्लॅरिटी पाहिजे, त्यासाठी ते डेरिव्हेशन बघितलं. डेरिव्हेशन बोर्डसाठी पण इम्पॉर्टंट, कन्सेप्ट क्लिअर होते, डिफिकल्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला पण कामाला येते, म्हणून ते डेरिव्हेशन बघितलं. ठीक आहे, चलो मग आजसाठी इतकं बस झालं. उद्याचं लेक्चर परत किती वाजता? 8 वाजताच. चला आजचं क्लिअर आहे का सर्व? आजचं क्लिअर आहे का? एकदा कमेंट करून सांगा मला. आजचं क्लिअर सर्व? ठीक आहे. मग पेपर उद्या लेक्चर ऑनलाईन 8 to 9 सर्वांसाठीच ऑनलाईन आहे. उद्या ऑफलाईन होऊ शकत नाही, फुल बंद आहे, लॉक आहे, लॉकडाऊन फुल आहे उद्या. संडे ऑफ आणि मंडेला पेपर करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, ऑनलाईन पेपर द्यायचं तर ऑनलाईन द्या, ऑफलाईन येऊ शकत असला तर ऑफलाईन द्या. ठीक आहे, चलो बाय.